हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द चॅनल. मी सागर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर या आधीचे व्हिडिओ अक्कलकोट आणि पंढरपूर याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. तर आता त्याच सिरीजमधला पुढचा एक चांगलं असं भक्ती किंवा आध्यात्मिक ठिकाण मी तुमच्यासाठी आणतो आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे भीमाशंकर हे जे ज्योतिर्लिंग आहे तिथे मी आज चाललो आहे. आणि मुंबईवरून तुम्ही भीमाशंकरला बसने कसे पोहोचू शकता याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि सोबतच पुढे मी तुम्हाला या बसची माहिती देईन, कुठे थांबते, कशी थांबते आणि कसा प्रवास एकंदरीत होतो त्याची ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तोपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुर्ला, चेंबूर, वाशी हायवे, पनवेल यासारख्या ठिकाणांवरून तुम्ही भीमाशंकरला जाणारी एस.टी बस पकडू शकता. सदर बसचं वाशी हायवे ते भीमाशंकरचं फुल तिकीट हे 368 रुपये इतकं असून तेच तिकीट महिलांसाठी किंवा हाफ तिकीट हे 187 रुपये इतकं आहे. एस.टी महामंडळाच्या MSRTCच्या मोबाईल ॲपवरून तुम्ही या बसचं तिकीट बुक देखील करू शकता. हा प्रवास करायचा झाल्यास या बसचं आगाऊ आरक्षण हे नक्कीच करून ठेवा. भीमाशंकरला जाणाऱ्या सर्व बसेस या चांगल्या असून आतमध्ये असणाऱ्या आसन व्यवस्थांची सुविधाही ही आरामदायक आहे. त्या बसने तुम्ही तुमचा लोणावळ्याचा प्रवास देखील पूर्ण करू शकता. तर आपण जी आता गाडी पकडली त्या गाडीचा टायमिंग 7:35 होता वाशी हायवेवरून, आणि ही गाडी कुर्ल्यावरून सकाळी 7 वाजता सुटते. कुर्ला, घाटकोपर, त्याच्यानंतर वाशी हायवे, सानपाडा, नेरूळ, पुढे पनवेल यासारख्या ठिकाणी ही गाडी थांबते. तर इथून तुम्ही ही गाडी पकडू शकता. आणि सकाळी 7:35ला वाशीवरून सुटणारी गाडी साधारण 1 ते 2च्या आसपास भीमाशंकरला पोचते. तर अशा प्रकारे ही गाडी कम्फर्टेबल प्रवास आहे, चांगली स्वच्छ गाडी होती. आणि आता तुम्ही गाडीची थोडे इंटेरियर्स आतून मी दाखवलं तर तुम्ही बघितलं असेल. आणि जर तुम्हाला खूप आरामदायकरित्या प्रवास करायचा असेल तर या गाडीचं रिझर्वेशन करा. ऑन द स्पॉट गाडीमध्ये तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही, तर रिझर्वेशन हे प्रेफरेबल आहे. तर तुम्ही नक्कीच रिझर्वेशन करा. MSRTCचं एस.टीचं जे ॲप आहे त्याच्यावरून तुम्ही या गाडीचं बुकिंग रिझर्वेशन करू शकता. तर एक छोटीशी माहिती. आणि आता पुढचा प्रवास होईल तोही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. कुर्ला ते भीमाशंकर हा जेमतेम 6 ते 6.5 तासाचा प्रवास असला तरी मध्ये मिळणारे ट्रॅफिक आणि अधेमध्ये होणारा उशीर याच्यामुळे हा प्रवास 7 ते 7.5 तासांचा होऊ शकतो. शक्यतो सकाळी लवकर हा प्रवास सुरू करा, जेणेकरून नंतर होणारा उन्हाचा त्रास तुम्हाला टाळता येऊ शकेल. तर या पूर्ण ट्रिपमध्ये एक आता इश्यू झाला आहे. पहिल्यांदा असं झालं आहे की इथे जी गाडी, ज्या गाडीने आपण भीमाशंकरला जातो ती गाडी, त्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. आणि पुढे आता गाडी दुसरी यायला बराचसा वेळ लागणार आहे. आणि मला काही काम असल्यामुळे मला इथून आता ही जर्नी आता इथंच संपवावी लागणार आहे. भीमाशंकरला बहुतेक जाणं नसेल म्हणून आता ही जर्नी इथंच संपते. पण पुढे कधीतरी भविष्यात मी ही जर्नी पूर्ण करेनच आणि तुमच्यापर्यंत हा प्रवास आणेनच. तर इथपर्यंत मंचरपर्यंत कसे पोचाल हा मी व्हिडिओ तुम्हाला तरी पण मी अपलोड करेन, जेणेकरून तुम्हाला एक कल्पना येईल. आणि मंचरवरून इथून पुढे साधारण 1 ते 1.5 तासात तुम्हाला भीमाशंकरला जाता येईल. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो, पण भीमाशंकरची जर्नी ही संपलेली नाही आहे. ती मी तुमच्यासमोर आज ना उद्या कधीतरी आणेनच आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या स्वरूपात आणेन हे मी तुम्हाला नक्की सांगतो. तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह अँड एक्सप्लोर असे हे इन्सिडेंट्स होत असतात आणि आय गेस ह्याच्यातून काय बरंच काही शिकायला मिळतं आणि पुढे जाता येतं. तर मी त्याच्यातून आता काहीतरी धडा घेईन आणि पुढे जाईनच. तर तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ येईपर्यंत बघत राहा हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तोपर्यंत बाय.